नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्याचा 54,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर. 2 आकडी विकास दर गाठण्याचा शासनाचा निर्धार. येत्या 1 ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. जीवनावश्यक वस्तूंवरील कर सवलत आणखी 1 वर्ष कायम राहणार. हा अर्थसंकल्प पोकळ असल्याची विरोधकांची भूमिका. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी परवा दिवशी निवडणूक. राज्यात 7 नगरपरिषदांसाठी 22 एप्रिलला निवडणूक. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत बांगलादेश यांच्यात उपांत्यपूर्व सामना. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या युती सरकारचा 107 कोटी रुपयांची शिल्लक दाखवणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यामध्ये 30,733 कोटी रुपयांची राजकोषीय तूट दाखवण्यात आली आहे. तर एकूण महसुली तूट 13,000 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केलं. राज्याची एकूण योजना 54,000 कोटी रुपयांची असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 3,000 कोटी रुपयांनी जास्त आहे. 54,999 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठीचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी 2015-16 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला. या नद्यांना मानतो मी माझी माता, या नद्यांना मानतो मी माझी माता, तिच्या कुशीला देतो पाणी वरचा दाता, अग्रक्रमाने देईग वाटा सिंचनास मी, राहील माझा अन्नदाता हसता गाता. 2 अंकी विकास दर गाठण्याचा शासनाचा विश्वास असून शेती विकास दर 6% वर नेण्याचा निर्धार अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. येत्या 1 ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. महसुलाची भरपाई मूल्यवर्धित कराच्या दरात वाढ करून करण्यात येईल. 10,000 रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना व्यावसायिक कर नाही. कर्करोगावरची काही औषधं करमुक्त करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. महिलांसाठी वापरण्यात येणाऱ्या हँडबॅग आणि पर्सवरच्या करात कपात करण्यात आल्यानं या बॅगा स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. देशी मद्यावरील करात वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त चटई क्षेत्राच्या अधिमूल्याच्या वाढीद्वारे अधिक महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. जीवनावश्यक वस्तूवरील कर सवलत 1 वर्ष कायम राहणार आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारनं केल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी पंपांसाठी 1,039 कोटी रुपयांचं अनुदान देणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. सिंचन प्रकल्प खर्चात भरमसाठ वाढ झाली असून अचूक तांत्रिक नियोजन करण्याचा सरकारचा निर्धार असून 5 वर्षात अपूर्ण प्रकल्पांपैकी 50% प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यात 25 मोठे प्रकल्प उभारणार असून मुंबई मेट्रो 3 टप्प्यासाठी 109 कोटी 60 लाख रुपये, पुणे मेट्रोसाठी 175 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 197 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जयगड विकास बंदर रेल्वेनं जोडण्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला आहे. उद्योगांच्या विकासासाठी 3,150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मिहान प्रकल्पासाठी 200 कोटींची तरतूद आहे. राज्य रोजगार हमी योजनेसाठी 700 कोटी रुपये, किल्ले संवर्धनासाठी 50 कोटी, यंत्रमागधारकांसाठी 1,232 कोटी, नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि प्रशिक्षण केंद्रासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 6,490 कोटी रुपयांची तर आदिवासी उपयोजनेसाठी 5,170 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ निर्माण करण्याचा शासनाचा मानस या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला.
5 वर्षात एसटीचा चेहरा बदलणार असून राज्य परिवहन महामंडळासाठी 141 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळावी या हेतूनं निसर्ग पर्यटन महामंडळ स्थापन करणार असून कोकण पर्यटन विकासासाठी 42 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वन उद्यान उभारणार असून त्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी 191 कोटी रुपयांची तर औषधी वनस्पती विकासासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना तसंच श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नावानं नवी विकास योजना सुरू करण्यात येणार आहे. 3 वर्षात मुलींची सर्व वसतिगृह संरक्षित करणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं. शालेय विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक करणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय लोकसेवा परीक्षेतला मराठी टक्का वाढवण्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या ट्रेनिंगचा खर्च सरकार करणार आहे. केंद्रीय लोकसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर सुरू करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. जे स्कूल ऑफ आर्ट्सचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं. वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. आज सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा अर्थसंकल्प हा सामान्य माणसाच्याला दिलासा देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. सगळ्यात महत्त्वाचं एलबीटी रद्द करू अशी घोषणा केली होती. एलबीटी रद्द केल्याची घोषणाच केवळ केलेली नाही, त्याची इफेक्टिव्ह डेट 1 ऑगस्ट ही देखील आजच्या अर्थसंकल्पाने घोषित केलेली आहे. आणि त्यामुळे एलबीटीच्या संदर्भातलं जे आश्वासन आहे ते या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक आश्वासनाची पूर्तता व्हावी हा आमचा आग्रह आहे. हा आमचा आग्रह स्वतःचा स्वतःशी आहे. आणि म्हणून एलबीटी रद्द करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असेल किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं, घोषणा केली. आजच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही 1 ऑगस्ट 2015 पासून या महाराष्ट्रातून एलबीटी हद्दपार करण्याचा निर्णय केला आहे. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांनी दिलेल्या काही संमिश्र प्रतिक्रिया आता पाहूया. आत्महत्या शेतकरी करतायत त्या बाबतीमध्ये इतकं राजकारण झालं. ठीक आहे, मागच्या सरकारमध्ये काही त्याच्यामध्ये फारसं काम झालं नाही असे आरोप होतो. परंतु किमान आत्महत्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, त्यासाठी काही विशेष उपाययोजना, गाव दत्तक घेण्याची योजना, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं संवर्धन करून त्याच्यामध्ये आत्मविश्वास त्यांचं मनोबल वाढवण्याची योजना, या बाबतीमध्ये काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. 1 एप्रिलला एलबीटी आणणार, टोलमुक्त महाराष्ट्र करणार, किंबहुना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आज फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यासाठी कोणती तरी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता होती. 14-15 या आर्थिक वर्षात ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी या सरकारने वितरितच केल्या नाहीत. महसुली तूट त्यानिमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये काही योजना किंवा काही घोषणांचा त्या ठिकाणी पाऊस पडल्याचा आभास करत असताना त्या अवितरित केलेल्या तरतुदीतून ही तरतूद दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न या सरकारने त्यानिमित्ताने केलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 1 अगस्त से एलबीटी रद्द होगा, इसके लिए हम सभी व्यापारी खुश हैं. हम उसका तहे दिल से आभार प्रकट करते हैं कि कम से कम इस सरकार ने एक पहल की, एक काले कानून को हटाने के लिए. केंद्राच्या धर्तीवर मुलींसाठी जी माझी बेटी भाग्यश्री ही योजना मुनगंटीवार यांनी आपल्यासाठी डिक्लेअर केली, ती अतिशय चांगली योजना आहे. यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुलींच्या दरामध्ये नक्कीच वाढ होईल. म्हणजे आता बजेट एक गव्हर्नमेंटमधून दुसरं आलं तर त्यात ड्रास्टिक चेंजेस होणे ही अपेक्षा होती. आणि तसं जर पाहिलं तर तसं युनियन बजेट होतं की इट वॉज नॉट पॅराडाइम शिफ्ट, आणि तसंच हे स्टेट बजेट. एकूणच पॉझिटिव्हिटीच्या दृष्टीने हे बजेट म्हणायला पाहिजे. आणि कुठलीही तक्रारी न करता किंवा कशातही
मागचा सरकारचं कुठलेही वाभाडे न काढता आणि आत्ताच्या ग्राउंड रियालिटीवर हे बजेट सादर केलं आहे. मला वाटतं या देशामध्ये कोणीतरी असा राज्यांनी विचार केला की या देशातला शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं प्रभावित करते. अशा प्रकारचा विचार या बजेटमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मांडलेला आहे. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. या पार्श्वभूमीवर पाहूया आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दीपक केसरकर यांची घेतलेली मुलाखत. आज विधिमंडळामध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत. केसरकर साहेब नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पहिला प्रश्न असा आहे की आज आपण अनेक घोषणांनी भरलेला असा एक अर्थसंकल्प सादर झालेला आहे. तुम्ही या अर्थसंकल्पाचं ठळक वैशिष्ट्य नेमकं काय सांगाल? याच्यामध्ये सर्वाधिक तरतुदी शेतकऱ्यांसाठी आहे. जलयुक्त शिवारसाठी आहे, सूक्ष्म सिंचनासाठी आहे, यवतमाळसाठी स्पेशल प्रोग्राम जाहीर केलेला आहे की नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवायची आणि त्याचं उत्पन्न कसं वाढवायचं याची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये आहे. लोकांचा एकच गैरसमज आहे की दुष्काळाचं पॅकेज जाहीर केलेलं नाही. दुष्काळाचं पॅकेज कधीच अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं जात नाही. दुष्काळाचं नाही, आपल्या अवकाळी पावसाचं. कारण काय झालेलं आहे की ज्याला दुष्काळ पडतो, अवकाळी पाऊस पडतो, गारपीट होतो त्यावेळेला त्याचं सर्वेक्षण व्हायला लागतं आणि हा सर्वे झाल्यानंतर त्याच्यामध्ये फिगर ठरते आणि त्या फिगरला आपलं जे मदत आणि पुनर्वसन खातं आहे हे मान्यता देतं आणि हे पैसे ताबडतोब रिलीज केले जातात. त्याच्यासाठी बजेट सँक्शनची आवश्यकता नसते आणि ही नेमकी फिगर किती असणार ही माहिती असल्याशिवाय त्याच्यामध्ये हे करण्यात काय अर्थच नसतो. आता तुम्ही बघा, पुरवणी मागण्यांमध्ये 2,000 कोटी शेतकऱ्यांसाठीच होते. एकूण 3,500च्या आसपासच्या मागण्या होत्या, त्यापैकी 2,000 कोटी शेतकऱ्यांसाठी होते. तसेच शेतकऱ्यांसाठी प्रोव्हिजन करत असताना त्याच्यामध्ये कुठलंही हे बघितलं जाणार नाही. प्रसंगी आम्ही 15% नॉन प्लॅनला कट लावलेला होता. याला त्याच्यापेक्षा जास्त प्लॅनला थोडासा जास्त पैसे दिले होते आणि नॉन प्लॅनचे द्यायला लागतात कारण त्याच्यामध्ये सॅलरीज वगैरे असतात. पण प्लॅनला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कट लावून शेतकऱ्यांचे पैसे दिलेले होते. त्याच्यामुळे शेतकरी ही प्रथम प्रायोरिटी आहे. फक्त त्यांचं जे किती नुकसान झालं आणि त्याच्यासाठी द्यायची नुकसान भरपाईची रक्कम हे अधिवेशन संपण्यापूर्वी जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही संदेह मनामध्ये बाळगण्याची कुठलीही कारण नाही. आणि अनेक वेळा असं असतं की आम्ही अर्थसंकल्प सादर केला म्हणजे तो फायनल झाला असं बिलकुल नाही. त्याच्यावर अनेक सजेशन्स येऊ शकतात आणि त्या सजेशन्स आल्यानंतर त्याच्यामध्ये काही सुधारणा सुद्धा होऊ शकते. बरोबर. आपण म्हटलं की शेतकऱ्यांच्या याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, पण शहरी भागातल्या आमदारांची म्हणजे सत्तारूढ सदस्य जे आहेत म्हणजे दोन्ही बाजूचे, भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, या दोन्ही बाजूच्या सदस्यांची बाहेर म्हणजे सभागृह संपल्यानंतर जेव्हा बजेट सादर झालं त्याच्यानंतर थोडीशी नाराजी दिसून आली. किंवा त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या अशा आल्या की शेतकऱ्यांकरता फारसं काही नाही, शहरी भागासाठी फारसं काही नाही. याबद्दल काय सांगाल? नाही, काय होतं की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बजेट आम्ही ज्याला नुसतं वाचतो त्याला प्रत्येकापर्यंत त्या फिगर्स पोचतात असं काय नाही. एकंदर मागच्या बजेटमध्ये किती प्रोव्हिजन शेतकऱ्यांसाठी होती आणि या बजेटमध्ये किती आहे याचा जर विचार केला तर ती जवळजवळ तिपटीने वाढलेली आहे. कारण शेवटी शासनाकडे सुद्धा मर्यादित असं रिसोर्सेस असतात. शासनाचं उत्पादन मर्यादित असतं, त्याच्यावर व्याजाचा बोजा असतो आणि हे सगळं केल्यानंतर जे नेट बजेट येतं ह्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटला पैसे द्यायला लागतात. पण ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ज्यादा पैसे दिलेले आहेत. महिलांच्या बचत गटासाठी नवीन योजना आपण निर्माण केलेली आहे ज्याच्यामधून त्याला मार्केट उपलब्ध करून दिला जाणार आहे. युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंटची स्कीम या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं ठरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसे हे शेतकऱ्यांसाठी आपण डीपीसीला दिलेले आहेत. डीपीसीला तुम्ही जो दुष्काळी भाग बघा त्याच्यामध्ये एका डीपीसीला 50-50 कोटी रुपये वाढवून दिलेले आहेत. ते इथं रिफ्लेक्ट होत नाही किंवा इथं आम्ही ते वाचून दाखवत नाही. ज्याला आम्ही सगळं ते त्यांना समजावून सांगू त्याला त्यांची खात्री पडणार की भरपूर पैसे आणि ते पैसे त्यांनीच वाटायचे आहेत. ते डीपीसीचे मेंबर आहेत, जे आमदार आहेत ते तिथं वाटू शकतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांसाठी पैसे दिलेत आम्ही डीपीसीमधून. त्याच्यामधून त्यांची कामं आता ज्यावेळेला पीडब्ल्यूडीची यादी येईल त्याला त्यांना जाणवेल की बरीचशी कामं त्याच्यामध्ये आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजना इथं राबवणार आहोत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या याद्या येणार आहेत. त्याच्यामुळे ह्या जेव्हा सगळ्या याद्या ते वाचतील किंवा नवीन मागण्या त्यांच्या मान्य होतील त्यावेळेला त्या खुश होतील. मला असं वाटत नाही की नाखुश होण्यासारखं काय आहे म्हणून. कारण प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही जास्तीत जास्त देता येईल ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे
आणि रिजनल बॅलन्स त्या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न केला. मी कोकणातला म्हणजे मी सगळंच कोकणासाठी घेऊन गेलो. उद्या लोकांनी असं म्हटलं असं की सगळंच कोकणासाठी घेऊन गेले, असं नसतं. मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. मी म्हटलं की आमचा जिल्हा जर रिसोर्सफुल असेल तर आम्ही ADB बँककडून कर्ज काढू. त्याच्यासाठी बजेटमध्ये अनाउन्समेंट आहे ना, आम्ही वर्ल्ड बँककडून कर्ज काढू. कारण आम्ही जर टुरिझम करणार असू तर टुरिझम म्हणजे काही चॅरिटी नाही, टुरिझममधून पैसा उभा राहतो. त्या पैशातून लोकांमध्ये समृद्धी आली पाहिजे आणि शासनाने उभारलेले पैसे फिटले पाहिजेत, ही भावना घेऊन काम करणारा मी मनुष्य आहे. सी वर्ल्डचा आमचा प्रोजेक्ट अर्धवट होता, त्याची घोषणा केलेली आहे. पैसे जे लागतात, पैसे तुम्ही प्रोव्हिजन केली म्हणजे पैसे खर्च झाले असे नाही. जे लोक पैसे खर्च करू शकतात ते आम्ही त्याचा अंदाज घेतो. ज्यांनी खर्च केलेले त्यांना आम्ही पुरवणी मागण्यांमधून ज्यादा पैसे उपलब्ध करून देतो. आपण यावेळेला पाहिलं तर राज्याची जी योजना आहे ती गेल्या वेळेला 51,000 कोटीची होती, यावेळेला 54,000 कोटीची आहे. 3,000 कोटींनी वाढलेली आहे. पण योजना जरी मोठी असली तरी प्रत्यक्षात असं पाहिलेला असा अनुभव आहे की अनेक वेळा त्याला कट लागतो आणि त्यामुळे मग प्रत्यक्षात जितकं काय अपेक्षित आपली विकास कामं आहेत ती होत नाहीत किंवा तितके पैसे मिळत नाहीत. नाही बघा, कट का लागला, गेल्या वर्षी कट का लागला तर महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळलेला आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत, आपण म्हणता की शेतकऱ्यांना मदत नाही झाली. आता किती अंदाज येईल प्रत्यक्ष नुकसानीचा मी आज आपल्याला सांगू शकत नाही. आज जर आपल्याला नुकसानीचा अंदाज नाही तर ती रक्कम दिल्यानंतर त्या रकमेला पहिली प्रायोरिटी द्यायला लागेल ना. त्याच्यासाठी भले विकास कामांना कट लावायला लागला तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. याच धर्तीवरती आपण असा प्रश्न निर्माण होतो की त्यावेळेला दुष्काळ होता म्हणून कट लावायला लागला, यावेळेला अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, त्याच्यामुळे कट लावायला लागेल. म्हणजे पुन्हा एकदा 54,000. मला असं सांगायचं आहे, आपण DPCचा 1 रुपया कट केला नाही, बरोबर आहे. म्हणजे सगळेच्या सगळे पैसे, आमदार निधीचा कुठलाही कट लावला नाही, सगळेचे सगळे पैसे दिले. जी डिपार्टमेंट खर्च करू शकले नाही, आपण गोष्ट एक लक्षात घ्या की केलेली असलेली प्रोव्हिजन आणि होणारा खर्च झालेला नसेल पैसे परत येतात. आणि त्याच्यामुळे पैसे रिलीज होताना सुद्धा जे डिपार्टमेंट खर्च करू शकले सगळ्यांना आपण पैसे दिलेले आहे. प्रसंगी राज्याने कर्ज काढण्याची तयारी दाखवलेली आहे, परंतु विकासामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही, ही राज्याची भूमिका आहे. एक गोष्ट अशी आहे की आपण ज्याला कर्ज उभारणी करतो त्याला ती प्रोजेक्ट फोकस्ड पाहिजे. एखाद्या प्रोजेक्टसाठी हे काढलं पाहिजे. नोकरांचे पगार देण्यासाठी कर्ज काढायचं नसतं, ते तुमच्या उत्पन्नामधून भागवायचं असतं. गेल्या सरकारने हे सगळं केलं आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हे बघा, मला कोणावर टीका नाही करायची आहे. त्यांचं जे रिझल्टचं बुक आहे हे तर तुम्ही बघितलं, आर्थिक अहवाल प्रसिद्ध झालाय. ते का आमचं हे नाही, प्रगती पुस्तक नाही, ते त्यांचं प्रगती पुस्तक आहे. आणि म्हणून एखाद्याला तो फेल झाला म्हणून चिडवायचा ही आमची संस्कृती नाही. ते सुद्धा आमचेच आहेत. त्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. हे करत असताना मला सुद्धा माहिती आहे की सगळ्यांना मर्यादा येतात, अनेक वेळेला मागण्या होतात. आणि म्हणून आम्ही असं करतोय की पुढच्या वेळेला जे आपले महाराष्ट्राचे वेगवेगळे रिजन आहेत त्यांची प्रत्येकाची रिसोर्सेस वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये प्लॅनिंग वेगवेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून हा छोटासा प्रयोग आम्ही चांदा ते बांधा करतोय. नेमकं छोट्या भागामध्ये तुम्ही प्रयोग करा, तो यशस्वी करा आणि मग मोठ्या भागामध्ये तो इम्प्लिमेंट करा. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? आपले जे प्लॅनिंग सेक्रेटरी असतात ते डेव्हलपमेंट कमिशनर असतात. किती डिपार्टमेंट प्लॅनिंग सेक्रेटरीकडे जातात आणि कोऑर्डिनेशन करून घेतात? कोणी नाही करत. आणि मग हा जो प्लॅनिंग मधला दोष आहे हा कधीतरी सुधारला पाहिजे की नाही. आणि आम्ही आता दुसऱ्याला सांगायचं की तुमच्या भागात तुम्ही सुधारा, त्याच्याऐवजी आम्ही आमच्या भागात सुधारतो, आम्ही रिझल्ट दाखवतो आणि मग तुम्ही त्याची इम्प्लिमेंटेशन करा. आणखी एक प्रश्न असा आहे की महसुली तूट जी आहे ती 13,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. राजकोषीय तूट आहे ती 30,733 कोटी वरती जाऊन पोहोचलेली आहे. तर एकंदरीतच अर्थसंकल्पामध्ये अनेक वेळेला आपण पाहिलं की आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आर्थिक शिस्त लावू असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात ती आजपर्यंत लागली आहे असं दिसत नाही. तर यावेळेला काय अपेक्षित आहे? बघा, या खेपेला असं आहे की तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यामधले 28,000 कोटी रुपये हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटला जाणार आहे. पूर्वी हे कधी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर कॅपिटल बेस तयार करू शकला राज्याचा तर राज्याची प्रगती होईल. आपण जर हे सगळे पैसे नॉन प्लॅनवर खर्च करून टाकले तर मग ती प्रगती तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून हा प्रयत्न चालू आहे. बघा, 3 महिन्यामध्ये आम्ही स्वतः समजून घेऊ शकत नाही की कशा रीतीने प्लॅनिंग करायचं. म्हणून प्लॅनिंगची प्रोसेस ही मे-जूनपासून सुरू करण्याचा आम्ही आता विचार करतोय की प्रत्येक भागाचं सूक्ष्म प्लॅनिंग करायचं.
आणि आपल्याला असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये कोणाला कन्सल्ट केलं नाही. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांपासून मोठ्यात मोठ्या लीडर प्रत्येकाचं कन्सल्टेशन घेतलेलं आहे की तुमच्या काय अपेक्षा आहेत बजेटमधून आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं. अनेक निर्णय अजून झालेले नाहीत. एलबीटीच्या संदर्भात नेमकी स्ट्रक्चर काय असेल. मी त्याच मुद्द्यावरती येत होतो की आपण एलबीटी 1 ऑगस्ट पासून रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जाहीर केलेला आहे. गेल्या अधिवेशनामध्ये आपण तो 1 एप्रिल पासून घेण्याचं नक्की केलेलं होतं. आता 1 ऑगस्ट पासून म्हणताय आणि व्हॅटच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आपण वर्तवलेली आहे. आणि दुसरा त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की एलबीटी जेव्हा तुम्ही रद्द करायचं म्हणता त्यावेळेला शिवसेनेचा त्या गोष्टीला विरोध आहे. म्हणजे एलबीटी नको रद्द करू नये किंवा जकात रद्द करू नये, कारण ती राज्यभर एलबीटी सगळीकडे लागणार ना, तर मग ती मुंबईतही लागणार. त्यामुळे मुंबईत जो शिवसेनेचा विरोध आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण काय विचार करताय. बघा, एलबीटीच्या संदर्भातलं निश्चित धोरण करताना सेनाप्रमुखांना विचारलं जाणार आहे, पक्षप्रमुखांना. त्यांच्याशी पूर्वी सुद्धा चर्चा अर्थमंत्र्यांची झालेली आहे, कारण आज मुंबई महानगरपालिकेवर सेना आणि भाजपचं राज्य आहे. त्याच्यामुळे त्यांना विश्वासात तर 100% घेतलं जाणार आहे. म्हणूनच तर आम्ही अजून स्कीम डिक्लेअर केलेली नाही. स्कीम डिक्लेअर करताना कुठेही नाराजी होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही, अशाच तऱ्हेने स्कीम केली जाणार आहे. आणि ते करत असताना सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं जाणार आहे. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण जर म्हटलं की ग्रामीण भागावर सुद्धा याचा बोजा येणार आहे, तर ग्रामीण भागातून जे पैसे येतील ते त्याच भागाच्या विकासावर खर्च करावे असं सुद्धा ठरलेलं आहे. आणि ही मागणी बेसिकली व्यापाऱ्यांची आणि सर्व लोकांची होती की एक वेळ तुम्ही व्हॅट थोडा वाढवला तरी चालेल, परंतु एलबीटी रद्द करा. आणि कुठून एलबीटी हा सुद्धा टॅक्स लोकांकडून रिकव्हर केला जात होताच ना. आज अनेक वेळेला शहरांमधून माल ग्रामीण भागामध्ये जातो, ऑलरेडी त्याच्यावर ऑक्ट्रॉय भरलेला असतो किंवा एलबीटी भरला जाणार होता, कारण मोठे मोठे व्यापारी शेवटी शहरामध्येच राहतात. आणि आज काय आपल्याकडे धान्य किंवा याच्यावर ऑक्ट्रॉय नाही आहे, किंवा आपण ते धान्य ज्याला व्हॅल्यू ॲडिशन होतं त्याच वेळेला त्याच्यावर टॅक्स येतो, तो पण त्याच्यावर टॅक्सच नसतो. त्यामुळे ग्रामीण भागावर टॅक्स बसण्याचा कुठे प्रश्न येतो. इतर ज्या वस्तू असतील याच्यामधून जो टॅक्स ग्रामीण भागातून कलेक्ट होईल, ज्याचं प्रमाण खूप कमी आहे, तो त्या भागाच्या विकासावर खर्च होणार. प्रश्न जो मुंबईचा आहे तो सीएसटी येणार आहे. सीएसटी कधी येणार? सीएसटी आल्यानंतर सगळेच टॅक्स ॲबॉलिश होणार आहे. हा टॅक्स कधी येतो? हा आणि दुसरा भाग आहे जो चिंतेचा भाग अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांना वाटतो की हा पैसा थेट आपल्याकडे येणार की नाही. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट आता मशीन नवीन हे सिस्टम डेव्हलप करते. तुम्ही आता बघितलेले की आमच्या अर्थ खात्याने आमचं जे लेखा खातं आहे ताबडतोब अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतात. आता पेपरलेस सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे हा पैसा ताबडतोब जर म्युन्सिपाल्टीच्या अकाउंटला ट्रान्सफर झाला, कोणच त्याला ऑब्जेक्शन घेणार नाही. धन्यवाद केसरकर साहेब, आपण आज 9:30च्या बातम्यांकरता ही विशेष मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी येत्या 20 मार्चला निवडणूक होईल अशी घोषणा उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत केली. राज्यपालांनी हा दिवस निश्चित केला असून उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्यासाठी अर्ज भरता येतील अशी माहिती डावखरे यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी योग्यरित्या पार पाडेन असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या वांद्रे विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राणे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पण मी सांगू इच्छितो, जर पक्ष कोणती जबाबदारी कोणत्याही प्रकारची देईल ती घ्यायला मी तयार आहे. पक्षाने जर नाव जाहीर केलं अधिकृत तर मी ते लढवीन आणि कोणतीही लढत द्यायला आपण तयार आहे. मी कोकणी माणूस आहे, त्यामुळे लढतीला घाबरत नाही. राज्यातल्या अंबरनाथ, कोळगाव, बदलापूर, राजगुरुनगर, वरणगाव, भोकर, वाडी आणि मोवाड या 7 नगरपरिषदांसाठी 22 एप्रिलला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी आज ही माहिती दिली. पांढरकवडा नगरपरिषदेच्या हद्दवाड क्षेत्रातल्या 2 तर इतर नगरपरिषदांमधल्या 10 रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. मैदरगी, वडगाव, गोराई, उदगीर, मोर्शी, कामठी आणि तिराडा नगरपरिषदेच्या प्रत्येकी एका जागेसाठी तर औसा नगरपरिषदेच्या 3 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व ठिकाणी आज मध्यरात्रीपासून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असं सहारिया यांनी सांगितलं. मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाविरोधात आज गिरगाव कृती समितीनं निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. प्रकल्पग्रस्तांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करावं अथवा मेट्रो दुसऱ्या मार्गानं वळवण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात तिथले व्यापारी आणि मच्छीमार बांधवही सहभागी झाले होते.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातले अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्यांकडून मागवले आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत दिली. नुकसान झालेल्या राज्यांना शक्य ती सर्व मदत केंद्र सरकार करेल, असं त्यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी राज्यसभेत आज विरोधी पक्षांनी केली. लोकसभेतही या विषयावर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धाचा कालावधी गरज भासल्यास वाढवण्याचे संकेतही केंद्र सरकारनं दिले आहेत. आणि आता क्रिकेटची बातमी. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं आज श्रीलंकेवर 9 गडी राखून सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आजपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले. आजच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 133 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं केवळ 18 षटकात पार केलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवलं होतं. श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज कुमार संगकारा तसंच महिला जयवर्धने या दोघांनी आजच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत बांगलादेश दरम्यान उपांत्यपूर्व फेरीतला दुसरा सामना होतोय. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत या अगोदर भारत बांगलादेश 2 वेळा आमनेसामने आले होते. 2007च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशनं भारतावर मात केल्यानं भारताला गाशा गुंटाळावा लागला होता. 2011च्या स्पर्धेत भारतानं बांगलादेशला नमवलं होतं. आता उद्याच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्व क्रिकेट शौकीनांचं लक्ष लागलं आहे. हवामान. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 18, नागपूर 34 आणि 20, पुणे 35 आणि 15, औरंगाबाद 33 आणि 18, नाशिक 33 आणि 13, कोल्हापूर 36 आणि 22, रत्नागिरी 33 आणि 20, सोलापूर 39 आणि 22 आणि अमरावती 33 आणि 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याचा 54,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर. 2 आकडी विकास दर गाठण्याचा शासनाचा निर्धार. येत्या 1 ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. जीवनावश्यक वस्तूंवरील कर सवलत आणखी 1 वर्ष कायम राहणार. हा अर्थसंकल्प पोकळ असल्याची विरोधकांची भूमिका. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी परवा दिवशी निवडणूक. राज्यात 7 नगरपरिषदांसाठी 22 एप्रिलला निवडणूक. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत बांगलादेश यांच्यात उपांत्यपूर्व सामना. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.